शाळा सुरू झाल्या की मुलांना टिफिनमध्ये काय करून द्यायचं बऱ्याच आईंना प्रश्न पडतो आणि सकाळी उठून पटकन कसा करता येईल आणि पौष्टिकसुद्धा. चला पटकन रेसिपीला इथे आपण सुरुवात करू. भात शिजवून घ्यायचा आपल्याला आणि त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकायच्या. आता इथे सोयाबीनच्या वड्या अर्धी वाटी घेतलेल्या आहे. त्याला आपल्याला पाण्यामध्ये चांगले उकळून घ्यायचं आहे. कांदे, टमाटर, हिरवी मिरची हे अगदी बारीक चिरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायचं किंवा इतरही तुम्ही त्यामध्ये भाज्या टाकू शकता. आता सोयाबीनच्या वड्या आपल्या मस्त शिजलेल्या आहे आणि नंतर काय करायचं, गरम पाण्यातून काढून घ्यायचं आणि त्यावर आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे. थंड पाणी टाकल्यानंतर मग काय करायचं, त्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असते ना, ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे सोयाबीन चांगल्या पिळून घ्यायच्या. आता वड्या आपण चांगल्या पिळून घेतलेल्या आहे. एका कढईमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यावर आपल्याला सोयाबीनच्या वडी टाकायच्या आहे. पण त्याला थोडंसं आपण तिखट टाकायचं, अगदी थोड्या प्रमाणात तिखट टाकायचं, थोडंसं धने पावडर आणि किंचित मीठ टाकायचं आणि सगळं साहित्य टाकल्यानंतर मग काय करायचं, आपल्याला त्याला अगदी 2 मिनटं छान परतून घ्यायचं. म्हणजे त्या पूर्ण अशा मोकळ्या होतात आणि ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. थोडं जिरं टाकायचं. जिरं झालं की लगेच आपल्याला हिरवी मिरची बारीक कटलेली ते सुद्धा टाकायची आहे. हिरवी मिरची थोडी परतून घ्यायची. मग त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा थोडा झाला की मग शेंगदाणे टाकायचे आणि नंतर टमाटर टाकायचा. आता तेलावरच चांगलं होऊ द्यायचं आहे. नंतर आपले बेसिक मसाले टाकायचे. तिखट टाकायचं थोडंसं, हळद टाकायची, धने पावडर टाकायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं. मीठचा व्हिडिओ इथे मिस झालेला आहे, पण थोडं तिथे तुम्ही मीठ टाकू शकता. आणि सगळं आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. सगळ्या शेवटी थोडा कोथिंबीर टाकायचा किंवा तुम्ही कढीपत्त्याची पानंसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. जो आपला शिजवलेला भात होता ना, तो भात मग आपल्याला टाकायचा आहे आणि सोयाबीनच्या ज्या वड्या आपण तिखट मीठ लावून थोड्या परतून घेतल्या होत्या, त्यानंतर सगळ्या शेवट टाकायच्या आणि पूर्ण भात आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आपण शेंगदाणे आणि सोयाबीन असे 2 प्रोटीन पदार्थ टाकलेले आहे आणि त्यापासून आपण मस्त असा पुलाव केलेला आहे. असा पुलाव जर तुम्ही मुलांना करून दिला ना, मुलं खरोखर 100% मुलं फिनिश करून येतील आणि त्यांच्या पोटामध्ये सोयाबीनसुद्धा जातील. म्हणून आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला परत भेटू आपण